राम कृष्ण हरी रामायणातला एक छानसा दृष्टांत आहे. ज्यावेळेला राम वनवासाला जातो कैकेयीच्या सांगण्यावरून आणि कैकेयीनं ऐकलेलं असतं मंत्रेचं. दशरथ राजा काही दिवसानंतर जातो आणि 14 वर्षानंतर राम परत अयोध्येमध्ये येतो. आता कैकेयीला आपल्या चुकीची फार मोठी शिक्षा मिळालेली असते, कारण स्वतःचा मुलगा भरत यानं आई म्हणायचं सोडून दिलेलं असतं. म्हणजे ही किती मोठी शिक्षा आहे तशी. आणि अकाली वैभत्व ज्या दशरथानं एक आवडती राणी म्हणून तिचा स्वीकार केला होता, सगळ्यापेक्षा दिसायला सुंदर असणारी ती कैकेयी नेहमी दशरथाच्या बरोबर असायची. आज वैधत्व प्राप्त झालेली ती कैकेयी 14 वर्षानंतर राम परत गादीवर बसतो, पण तिचं सौभाग्य पण परत येत नाही, येऊ शकत नाही. सगळ्या गोष्टी घडून गेलेल्या असतात. सगळ्यांनी तिला माफ केलं हा विषय वेगळा आहे, पण माऊलींनी सांगितलेलं आहे, जे खळांची व्यंकटे सांडो, म्हणजे हे अशा प्रकारचे खळ म्हणजे कोण तर मंथरा. हे असे खळ या पृथ्वीवरती अनंत आहेत. रामायण घडलं त्यावेळेला एक अयोध्या एवढं आपण सीमित धरतो किंवा लक्षात घेतो, पण हे युनिव्हर्सल सगळं जर बघितलं, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणाला हा खळ आपलं काम करत असतो. आता ह्या कैकेयीचा उद्देश काहीच नव्हता. तिला मूलबाळ नव्हतं, तिला काय तिचं कुठं प्रमोशन होणार नव्हतं, काहीच नव्हतं, पण तिला एक आसुरी आनंद अशा पद्धतीनं तिनं ते डाव टाकलेला असतो किंवा ते पाऊल उचललेलं असतं. आता आपल्या आताच्या राज्यामध्ये आणि राम राज्यामध्ये खूप अंतर आहे. 14-15 हजार वर्ष रामायणाला होऊन गेली आणि त्यावेळेचं रामराज्य ते सत्ययुग ते खरंच होतं सगळं, किंवा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रिअल असायच्या. आताचं युग, आता जर आपण पाहिलं तर कलियुगामध्ये, मग हा खळ गेला कुठं कलियुगामध्ये? तर हा खळ माऊलींनी 750 वर्षापूर्वी सांगितलेला आहे. याचा अर्थ माऊली दाखला देत आहेत की खळ आहे. जे खळांची व्यंकटे सांडो, तो खळ आहे. मग तो खळ कुठं दडलेला आहे या कलियुगामध्ये? तर हा खळ या कलियुगामध्ये स्वार्थ, लबाडी, एकमेकांना फसवणं, सकाळी एक बोलायचं, सत्ता, अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्यामध्ये हे आता खळ वेगवेगळ्या पद्धतीनं काम करायला लागलेले आहे. राजकारणाचे विषय आपण बघतो. लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेलं राज्य, लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्याकडून चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही असते. पण आता लोकांनी लोकांच्याकडून आपले खिसे भरण्यासाठी चालवलेलं राज्य एक हुकुमशाही झालेली आहे. अघोषित बोलायचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे एकीकडं लोकशाहीमध्ये असं म्हटलं जातं, पण दुसरीकडं एखादा शब्द एखादं वाक्य आपण बोललो तर दुसऱ्या दिवशी आपल्याला लगेच उचललं जातं. म्हणजे अघोषित हुकुमशाही अशा पद्धतीनं हे राज्य आताचं जे चाललेलं आहे अशा पद्धतीनं जन्म घेते. ह्याच्याशी आपल्याला फारसं राजकारणाशी घेणं नाही, एक रामराज्य ह्याच्याशी चिटकून आलं म्हणून सांगितलं. मग हे खळ माऊली सांगतात की तुम्हाला ह्या खळांच्या पासून मुक्ती हवी असेल तर ज्ञानेश्वरीशिवाय, ज्ञानाशिवाय पर्याय नाही. ईश्वर कसा आहे, तो कसा दिसतो, कुठं राहतो, काय करतो, काय खातो, काय पितो, याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. ईश्वर कसा आहे, जो एखादा मोठा माणूस सांगतो असा आहे तसा आहे, चमत्कार दाखवून सांगतो, काही साक्षात्कार होतो,
आणि त्याच्या पाठीमागे लोक घुसतात जातात आणि कालांतराने एक वेळ अशी येते की तो तुरुंगात गेलेला असतो सांगणारा. म्हणजे ईश्वराप्रती जी आपली भावना असते ती उडलेली असते. अशा पद्धतीनं ईश्वराचं स्वरूप आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करतो, पण ते आपल्याला कुठेही ईश्वर दिसत नाही किंवा असा कुणीही नाही पृथ्वीतलावर की मी तुम्हाला ईश्वर दाखवतो. पण माऊली म्हणतात मी मात्र तुम्हाला ईश्वर दाखवतो. कसा दाखवतो तर तो ईश्वर हा तुमच्याच मध्ये दडलेला आहे. तुमचा आत्मा हाच ईश्वर आहे. देव पहावया गेलो माझा मीच देव झालो. मग मी देव होतो, माझा आत्मा हा देव आहे, तर मला कुणाची गरज नाही असं आहे का? तर माऊली म्हणतात असंही नाही. त्याला जागृत करणं यासाठी माऊलींनी असंख्य दाखले दिले, ओव्या सांगितल्या, सिद्धांत दिले, श्लोक सांगितले. का सांगितले? माऊली म्हणतात हे माझं कडू औषध आहे. आई आपल्या बाळाला कडू औषध देते आणि त्याबरोबर थोडीशी साखर गोड बोलून ते औषध पोटात जाण्यासाठी थोडीशी साखरही त्याच्याबरोबर देते. माऊली म्हणतात माझी ज्ञानेश्वरी सुद्धा ही एक आई आहे आणि जी आपल्या मुलासाठी तडफडते की माझ्या मुलानं चांगल्या मार्गावर यावं, ते समाधानी राहावं, मिळेल त्याच्यामध्ये त्यांनी समाधान मानावं. असं राहण्यासाठी किंवा त्याची मानसिकता तेवढी स्ट्रॉंग करण्यासाठी मी जे त्याला औषध देणार आहे, माऊली म्हणतात माऊली होऊन ज्ञानदेवी होऊन मी जे औषध देणार आहे त्याला, त्याच्याबरोबर त्याला ते कडू लागेल पण त्याबरोबर मी थोडीशी साखरही खाऊ घालणार आहे. त्याशिवाय तो हा औषध घेणार नाही. आपण खूप गमवतो, मर्यादा नसते कुठल्या गोष्टीला. पण एक काळ असा येतो की त्यावेळेला आपल्याला एकटेपणाची भावना निर्माण होते. आणि जसं आपण जन्माला येताना आपल्याबरोबर कमीत कमी आई होती आपली, पण जाताना आपल्याबरोबर कुणीही नसतं आपल्याबरोबर. तुम्ही मेल्यावरचा विषय सोडून द्या, ही फार लांबची गोष्ट आहे. पण त्याच्या अगोदरचा जो काळ आपल्या जीवनामध्ये येतो ज्याचा आपण कधी विचार करत नाही आणि विचार न केलेल्या गोष्टीचा खूप त्रास होतो, त्यालाच वार्धक्य असं म्हटलं जातं. मग वार्धक्यामध्ये भविष्याचा विचार जर करणारी कोण असेल तर आपली ही ज्ञानदेवी माऊली आहे. आजपासूनच हे विचार अंमलात आणा. पुढचा काळ, पुढचं भविष्य, वार्धक्य कधीही दुःखात जाणार नाही. बँकेत खूप पैसे आहेत, मला कुणाची गरज नाही, हा निव्वळ माऊली म्हणतात मूर्खपणा आहे. धन कामाला येत नाही, माणसं कामाला येत नाही, काहीच कामाला. ज्या घरात तुम्ही राहता ते घर सुद्धा, त्याची सुद्धा कॅपॅसिटी शेवटी संपते. ते घर सुद्धा तुम्हाला म्हणतं आता बस झालं तुमचं. अशा पद्धतीनं हे पुढचं जीवन जर चांगलं करायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.